मी सायली। आजच्या व्हिडिओमध्ये मी परत एकदा 10 टिप्स घेऊन आलेत आणि त्याच्या छोट्या छोट्या अशा सब टिप्स आहेत। सो तुम्हाला समजायला खूप इझी होईल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। का? कारण ह्या सगळ्या टिप्स खूप प्रॅक्टिकल, खूप ऑनेस्ट आणि माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सनी बनलेल्या आहेत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर ह्या टिप्स मधली सगळ्यात पहिली टिप आहे ती म्हणजे झिरो पासून जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर पहिल्या 5 स्टेप्स काय असल्या पाहिजे। तर त्यामधली स्टेप नंबर 1 ती म्हणजे आयडिया सिलेक्शन। त्या आयडिया सिलेक्शन मध्ये मी काय केलं तर मी सगळ्यात सुरुवातीला निवडलं चॅट जीपीटी। ऍक्च्युली मी बऱ्याच वेळा बरेच दिवस बऱ्याच गोष्टी चॅट जीपीटीशी शेअर करत असते। सो तो माझ्याशी फास्ट रिलेट करतो आणि मी त्याच्याशी मराठी मधल्या सिंपल मोडक्या तोडक्या माझ्या शब्दात मत व्यक्त करते। सो तो मला माझ्या शब्दात उत्तर देतो। सो मला फास्ट माझं नॉलेज गेन होतं आणि अंडरस्टँड होतं आणि मला सुचतं की काय करायला गरजेचं आहे। सो तुम्ही चॅट जीपीटीचं ऍप, वेबसाईट किंवा गुगलनीही तुम्ही चॅट जीपीटी यूज करू शकता। हे कसं ह्याचा एक डिटेल मधला चॅट जीपीटीवरचा मोठा व्हिडिओ मी नक्की करणार आहे, ज्यामध्ये मी चॅट जीपीटी यूज करून काय काय करते, कसं करते आणि तुम्ही काय काय केलं पाहिजे हे सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे। सो आयडिया सिलेक्शनसाठी चॅट जीपीटी निवडा, बस आता अशी बोला की अशा पद्धतीच्या मला गोष्टी येतात, मला अशा पद्धतीच्या गोष्टी करायच्या आहेत किंवा मार्केटमध्ये कोणत्या गोष्टी आहेत ज्यामध्ये मी बसू शकते, 10 दे, 12 दे, 20 दे, तो तुम्हाला देईल त्यामधलं कुठलं तरी सिलेक्ट करा आणि अशा पद्धतीने आयडिया सिलेक्ट करा। त्यामधली सेकंड टिप्स आहे की मार्केट रिसर्च बेसिक। आता तुमची आयडिया सिलेक्ट झाली, आता त्या आयडियामध्ये तुम्हाला मार्केट बघणं, अनालाइज करणं हे गरजेचं आहे की आपल्या प्रोडक्ट मधले कॉम्पिटिटर कोण आहेत, त्यांचे रेट्स काय आहेत, त्यांच्या व्हरायटी काय आहेत, त्यांचे प्रोडक्ट्स कोणते आहेत, ते सेल कसे करतात, ह्या सगळ्या गोष्टीसाठी मार्केट रिसर्च बेसिक असतं खूप गरजेचं आहे। त्यानंतर आहे बजेट प्लॅनिंग। बजेट पर्टिक्युलर प्रोडक्ट्सही असतं, त्याशिवाय पर्टिक्युलर ब्रँडचंही एक बजेट असतं। जसं की तुम्ही सुरुवात करताय तर इन्व्हेस्टमेंट ही आली, सो तुम्हाला बजेट फायनल करावं लागतं की किती मशिनरीला जाणार, किती स्टॉकला जाणार, किती तुमच्या रॉ मटेरियलला जाणार, किती तुम्हाला पॅकेजिंगला आणि डिलिव्हर करण्यासाठी जाणार, ह्या सगळ्याच मिळून ठरतं ते बजेट। तर त्यामुळे बजेट प्लॅनिंग हे नेसेसरीच आहे। त्याच्यानंतर त्यामधलीच नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे फॅमिली माइंडसेट हँडल। ह्याचा मी मोठा व्हिडिओ मागे केला आहे, सो नक्की जाऊन चेक करा। बेसिक सांगते, फॅमिलीला सरळ बसवा आणि सांगा मी हे सुरू करते, आय नीड युअर सपोर्ट, आपलीच प्रगती होईल, याच्या थ्रू आपण एकत्र ग्रो करू। जर त्यांनी नाही मान्य केलं तरी सुद्धा कीप ट्राईंग विथ युअर ड्रीम्स। ज्यावेळेस तुम्ही ट्राय करताय, धडपडताय, सक्सेस होताय, ऑर्डर जनरेट करताय, त्यावेळेस त्यांना ऑटोमॅटिक कळेल की हा ही करतीये, ग्रो होतीये, पैसे यायला लागले की त्यांचा माइंडसेट ही ऑटोमॅटिक चेंज होईल। त्यातली स्टेप नंबर 5 आहे फर्स्ट कस्टमर कसा मिळवायचा। फर्स्ट कस्टमर मी कसा मिळवला ते मी तुम्हाला सांगते। मी काही सुरुवातीला ट्रायल प्रोडक्ट्स केले, कारण ट्रायल प्रोडक्ट्स मध्ये ट्रायल एरर असतो, बऱ्याच चुका असतात, त्या अपग्रेड करायच्या गरजेचं असतात। तर असे जे पहिल्या प्रोडक्ट्स असतात ना ते मी फ्री दिले माझ्या रिलेटिव्हजना किंवा खूप बेसिक प्राइस मध्ये दिले, सो जेणेकरून ते मला कॅटलॉगलाही लावता आले की हे प्रॉडक्ट्स माझ्याकडे अवेलेबल आहेत, प्लस कस्टमर वापरतं असा फीलही आला आणि ते त्यांनी स्टेटसला ठेवून, इव्हन मी स्टेटसला ठेवून मला अजून भरपूर सारे ऑर्डर जनरेट झाले। आता टिप नंबर 2 हा आहे की मी 500 रुपयांच्या प्रॉडक्टला कसा प्राइस डिसाईड करते। तर मी काय करते, सगळ्यात इम्पॉर्टंट बेसिक रूल तुम्हाला सांगते। सपोज 500 रुपयाचं जर प्रॉडक्ट आहे तर त्यातली पर्टिक्युलर अमाऊंट ही रॉ मटेरियलला जाते, एक दुसरी अमाऊंट जाते, दुसरी रॉ मटेरियल म्हणजे जे आपण त्याच्यावरती कस्टमाइज करणार असतो त्याला जाते, तिसरी अमाऊंट जाते पॅकेजिंगला, चौथी अमाऊंट जाते डिलिव्हरी चार्जेसला आणि हे सगळं मिळून 5वी आपण काढतो ते आपलं स्वतःचं मार्जिन आणि हे 5चं मिळून जे होतं ते रेट होतं त्या प्रोडक्टचं जे आपण कस्टमरला सांगायचं असतं। सो हे मी अशाच पद्धतीने डिसाईड करते। राईट नाव मी 20 to 30% मार्जिन काढत आहे, कारण माझा खूप नवीन बिझनेस आहे म्हणून। त्यामधलाच पहिला आहे जो मी तुम्हाला सांगितला कॉस्टिंग फॉर्म्युला। दुसरा आहे हिडन एक्सपेन्सेस। प्रत्येकाला असं वाटतं की हे काय एवढीशी वस्तू एवढा महाग, तर ते तसं नसतं। त्याच्या पाठीमागे खूप छोटे हिडन एक्सपेन्सेस असतात जे तुम्हाला किंवा ऍज अ कस्टमरला दिसत नाहीत, माहीत नसतं। एक मी सांगितलं मार्केटिंगसाठी बऱ्याच ठिकाणी पैसा गुंतलेला असतो, जी ऍड बघून तुम्ही आला आहात त्याच्यासाठी
पैसे आम्हीच लावलेले असतात. सो तो एक हिडन एक्सपेन्सेस मध्ये येतो. दुसरा असतो पॅकेजिंग मध्ये, तिसरा असतो डिलिव्हरी करण्यात, चौथा असतो लिटल रॉ मटेरियल मध्ये सुद्धा छुपे लिटल एक्सपेन्सेस असतात. सो हे सगळे कॉस्ट कटिंग मध्ये जातं. थर्ड असतं प्रॉफिट मार्जिन. जसं मी सांगितलं सध्या मी 20 to 30% काढते, पण तुम्हाला प्रॉफिट मार्जिन हा ठेवलाच पाहिजे, कारण एवढ्या सगळ्या मेहनतीनंतर काहीच ऑर्डर जर तुम्हाला मिळत आहेत, काहीच लीड जर तुम्हाला मिळत आहेत आणि त्याही तुम्ही डिस्काउंट रेटमध्ये फुकट किंवा अशाच देत आहात, तर तुम्हाला ऑब्व्हियसली बिझनेस चालवायचा आहे, तर हे तुम्हाला होणंच नाही. सो स्टॉप डुईंग दॅट. सरळ सरळ प्रॅक्टिकल डिसिजन करा आणि प्रॉफिट मार्जिन हा ठेवलाच पाहिजे. देन आहे इमोशनल प्राइसिंग मिस्टेक. ॲज आय टोल्ड यू की डिस्काउंट देणं गरजेचं आहे, पण त्याच्या पाठीमागेही तुमची प्लॅन स्ट्रॉंग स्ट्रॅटेजी ठरली पाहिजे. तुम्हाला प्रॉफिट जनरेट होत असेल तरच डिस्काउंट द्या, अदरवाईज इट्स ओके. स्टॉक खराब होत नाही तो तसाच राहू दे, जेव्हाही कस्टमर येईल तेव्हा तुम्ही डिलिव्हर करू शकता. टिप नंबर 3 अशी आहे, डिस्काउंट दिल्यामुळे मला झालेला लॉस तो मी तुम्हाला सांगते. सो तुम्ही हे करू नका. मी बरेच प्रॉडक्ट डिस्काउंट मध्ये दिलेत, बरेच प्रॉडक्ट फ्री ऑफ कॉस्टही दिलेत, पण आता मला कळतं. आता मी तुम्हाला क्लिअर कट सांगते, जे माझ्या जवळचे आहेत व्हिडिओ बघतात त्यांनी हे लक्षात ठेवा की दे ना हेच प्रॉडक्ट, काय होतंय त्याला, किंवा तुला जेवढ्याला मिळालं तेवढ्यालाच दे किंवा कमी कर, मी काय तुला एवढे पैसे देणार नाही वगैरे. आम्ही बिझनेस चालवतो तेही स्मॉल बिझनेस खूप कमी छोट्या अमाऊंट मधल्या प्रॉफिट मध्ये चालवतो. ह्यामध्ये खूप सारे स्ट्रॅटेजीज असतात, प्लॅन्स असतात, परत प्लॅनिंग असतात. सो थोडंही इकडं तिकडं झालं, स्टॉक जातो. जो तुमच्याकडे जे गिफ्ट तुमच्या हातापर्यंत येतात तो आमच्या स्टॉक मधला एक भाग आहे. सो त्याचा आम्ही अगोदरच प्लॅनिंग केलेलं असतं की ह्या स्टॉक मधून एवढे पैसे मिळवायचे. जर तेही वर खाली झालं तर आमचा बिझनेस आणि आमचं बजेट प्लॅनिंग गडबडतं. तर ट्राय करा की स्मॉल बिझनेस ओनर्सला सपोर्ट करा, ना की डिस्काउंट. तुम्हाला त्या डिस्काउंटने फारसा काही फायदा होणार नाही आणि आमचं फारसं नुकसान होतं. सो ट्राय करा की ही गोष्ट अवॉइड करायची. टिप नंबर त्यामधलीच आहे ती म्हणजे रिअल नंबर्स. मी तुम्हाला सांगते की रिअल नंबर्स जे आहेत ना ते तुम्हाला प्लॅनिंग मध्ये इन्क्लूड करणं गरजेचं आहे. की किती स्टॉक आहे, किती तुम्हाला त्यातून मार्जिन मिळाला, किती तुम्ही प्रॉफिट काढला, ह्या सगळ्याचे नंबर्स तुम्हाला तुमच्या प्लॅनिंग मध्ये, बजेट प्लॅनिंग मध्ये वगैरे लिहून ठेवणं खूप गरजेचं आहे. आता आहे टिप नंबर 4. ज्यावेळेस आपण पार्टनरशिप करतो ना, त्या पार्टनरशिपमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत हे सांगण्याचा हा वाला मुद्दा मी ठेवणार आहे. ऍक्च्युली मी सोलो आहे, पण खूप बिझनेसेस मी बघते मुलींच्या बाबतीत तरी एकटीला होत नाही, चला तू चल ना माझ्याबरोबर. पोरी तर बाजारात जातानाही त्यांच्या मैत्रिणीला घेऊन जातात, पण बिझनेस ही गोष्ट थोडी क्रिटिकल आहे. ट्राय करा एकतर अवॉइड करायचा, पण जर तुमची असेल ट्रस्टवरती गोष्ट व्यक्ती तर तुम्ही नक्की ह्यामध्ये पार्टनर्स घेऊ शकता. पण काही मुद्दे आहेत जे तुम्ही ज्याच्यावरती तुम्ही यू हॅव टू वर्क ऑन इट. त्यातला फर्स्ट आहे रोल क्लिअरिटी, की 50% मध्ये माझा रोल हा राहणार आहे, तुझा रोल हा राहणार आहे. की मी समजा माझंच एक्झाम्पल घ्यायचं तर मी क्रिएटिव्हिटी सांभाळेन, मी डिझाईन सांभाळेन, मी स्टॉक सांभाळेन, मी कम्प्लीट प्रॉडक्ट मॅनेज करेन. याशिवाय तुझा रोल असेल तू फायनान्स सांभाळ, तू बजेट सांभाळ, बजेट स्ट्रॅटेजी, बजेट प्लॅनिंग, फायनान्स, हे सगळं तू मॅनेज कर. मी तुझ्यामध्ये अडथळे आणणार आहे, तू माझ्यामध्ये अडथळे आणणार नाहीस. फायनल डिसिजन आपलाच राहील, पण ह्या एरिया माझा आहे, तो एरिया तुझा आहे, अशा पद्धतीने. सेकंड आहे प्रॉफिट ट्रॅकिंग. जो पण काय प्रॉफिट आहे तो ऑनेस्टली समोर दिसला पाहिजे, तुझाही आणि माझाही. सो हे ट्रान्सपरन्सी राहते, क्लिअरिटी राहते, त्रास होत नाही. थर्ड आहे इगो इश्यू. मी बऱ्याच ठिकाणी बघितलं काही काही लोकांचे इतके इगो इश्यू असतं, मी करणार, मी असंच करणार, मी माझं मला आणि असंच. ह्या अशा पद्धतीच्या लोकांना शक्यतो पार्टनरशिप मध्ये घेऊच नका. आपल्या निर्णयाला, आपल्या मताला आणि आपल्या एफर्ट्सला तिथं काहीही किंमत नसते. डिसिजन त्यांचे असतात, आपल्यावरती ते ओव्हर पॉवर होतात आणि त्याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स झिरो होतो आणि एफर्ट सुद्धा झिरो होऊन जातात. सो इगो इश्यू असतील तर तिथं शक्यतो तुम्ही थांबाच. आणि मुद्दा क्रमांक 4 हा आहे की रिटन अग्रीमेंट इम्पॉर्टन्स. हे जे मी पण पॉईंट सांगितले ना, हे सगळे पॉईंट रिटर्न मध्ये पाहिजेत. किती पर्सेंट तुझं इन्व्हॉल्वमेंट आहे, किती पर्सेंट माझी इन्व्हॉल्वमेंट आहे, तुझा एरिया कोणता, माझा एरिया कोणता, कोणत्या गोष्टी केल्या नाही गेल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी केल्याच पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टींचा एक रिटन अग्रीमेंट यू हॅव टू मेक इट.
ओके, त्याच्यानंतर आहे टिप नंबर 5, स्मॉल बिझनेससाठी डेली रुटीन कसं असावं. आता ह्यामध्ये मी भरमसाठ वगैरे सांगणार नाही, सकाळी उठा, दूध प्या, जिमला जावा वगैरे वगैरे, पण मी तुम्हाला सांगते माझ्या एक्सपिरियन्सवरून. एका डेस्कवर जिथं तुम्ही काम करता तिथं तुम्हाला डेली निदान 6 ते 7 तास अवेलेबल असणं खूप गरजेचं आहे. तुमची सगळी कामं तुम्ही आधी करा किंवा नंतर करा, पण कुठला तरी एक 6-7 तासाचा कंटिन्यू वाला वेळ काढा की ज्या वेळेस तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. ह्या डेस्कवरती बसून मी फक्त आलेल्या ऑर्डर घेते आणि त्या डिलिव्हर करते एवढंच नसतं. स्ट्रॅटेजी प्लॅनिंग, बजेट क्रिएशन, ऍडव्हर्टाइजमेंट, स्टॉक कुठं स्वस्त मिळेल, स्टॉक कंपॅरिझन, स्टॉक मागवणं, परत लोकांपर्यंत डिलिव्हरी करणं, ऑर्डर तर अधूनमधून असतातच, कंटेंट क्रिएट करणं, युट्यूब कंटेंट क्रिएट करणं वगैरे वगैरे भरमसाठ अशा भरपूर गोष्टी असतात. सो त्यासाठी तुम्हाला दिवसातला 6 ते 7 तास काढणं गरजेचंच आहे. त्याशिवाय ज्यावेळेस जेव्हा याल ह्या डेस्कवरती सुरुवात कराल, एक डायरी बनवा आणि प्रॉपर प्लॅनिंग नी सुरुवात करा की आजचे माझे गोल्स काय काय आहेत. गोल नंबर 1, आज मी कंटेंट स्क्रिप्ट करणार आहे. गोल नंबर 2, आज मी करणार आहे इंस्टाग्रामचं माझं चॅनल व्यवस्थित पद्धतीने मॅनेज करणार आहे. 3 नंबरला ऑर्डर कोणत्या कोणत्या आहेत. 4 नंबरला कोणत्या कोणत्या गोष्टी प्रिंटिंगला द्यायच्या आहेत. 5 नंबरला स्टॉक कोणता हवाय, मागवायचा आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी डिलिव्हर करायच्या, असं सगळं लिहायचं आणि त्यानुसारच कम्प्लीट डेमो प्लॅन करून कामाला लागायचं. त्याच्यानंतर आहे टिप नंबर 6, कस्टमर मिळत नसेल तर काय करायचं. कारण बिझनेस कस्टमरनीच चालतो. कस्टमरच नाही तर आपल्या नुसतंच हे दुकान उघडून आपण काय करणार आहे. तर बेसिक गोष्टी मी सांगते ज्या मी केल्या. त्यामधलं पहिलं म्हणजे मी माझ्या जवळच्या लोकांना फ्री प्रॉडक्ट्स दिले किंवा खूप कमी प्राइस मध्ये डिस्काउंट प्रॉडक्ट दिले, कारण त्यांनी ते घेऊन शोकेस केल्या. सो त्यांना कोणीतरी विचारलं यार हे कुठून आणलं, सो त्या पद्धतीने मला ऍडव्हर्टाईज होऊन आपोआपच ऑर्डर आल्या. याशिवाय मी व्हॉट्सअप स्टेटसला ठेवते, मी इंस्टाग्राम स्टोरीला ठेवते. माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला माझं पर्सनल अकाउंट हे कनेक्ट आहे. सो ऑर्डर्स ऑटोमॅटिक वाढतात. माझ्या जवळपासच्या लोकांना कळतं की हे मी करतेय, माझा फेस त्यांना माहित असतो, माझा आवाज माहिती असतो, मी पर्सनली माहित असते. सो एक तो ट्रस्ट ऑटोमॅटिकच त्यांच्याशी फ्लो होतो. सो ह्या पद्धतीच्या गोष्टी करा की ज्यामुळे तुम्हाला कस्टमर फ्लो नक्की मिळेल. पहिलं कस्टमर येणं महत्वाचं असतं. सो हळूहळू अटॅच होऊन जास्त कस्टमर ऑटोमॅटिक तयार होतं. नेक्स्ट आहे टिप नंबर 7. मला लोकांनी सिरियसली घेतलं नाही, पण मी त्यावेळेस थांबली नाही. मी स्टार्ट आणि कीप ट्राईंग. सिरियसली घेतलं नाही ह्या अर्थाने की काही अशा आले की खूप एन्क्वायरी जनरेट झाल्या, खूप लोकांनी डिटेल्स मागितले, पण प्राइसिंग विचारलं आणि गायबच झाले किंवा पुढे कंटिन्यू केले नाही, प्रॉडक्ट ऐकून ते गायबच झाले वगैरे. तर मी काय केलं, हाही एक्सपिरियन्स असतो. प्रत्येक जणच खरेदी करेल असं नसतं. जेवढ्या एन्क्वायरी जनरेट होतील, मला वाटतं त्याचा 50% रेशो असतो कन्व्हर्जनचा. सो हाही एक एक्सपिरियन्स आहे. पण तुम्हाला तुमचे रील शेअर करणं, स्टोरी शेअर करणं, कॅटलॉग शेअर करणं, कॉन्टॅक्ट जनरेट करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत, ज्याच्या थ्रू तुम्हाला अजून ऑर्डर जनरेट नक्की होतील. नेक्स्ट आहे मुद्दा नंबर 8, बार्टर प्रमोशन करावं का किंवा माझा एक्सपिरियन्स काय. ह्या बाबतीतले माझे काही एक्सपिरियन्स खूप बॅड आहेत. पहिलं तर सांगते, बार्टर प्रमोशन म्हणजे आपण फ्री प्रॉडक्ट्स देतो आणि ते त्याचे रील्स किंवा स्टोरी टाकतात, जेणेकरून त्याच्या थ्रू त्यांचा ऑडियन्स आपल्याला मिळेल, त्याच्या थ्रू लीड जनरेट होतील. कारण प्रत्येक जो इन्फ्लुएन्सर असतो ते पैसे नाहीत घेत. काही जण पैसे घेतात, काही जण फ्री प्रॉडक्ट्स घेतात आणि त्याच्या बदल्यात रील टाकतात. सो ह्याला बार्टर प्रमोशन असं म्हणतात. मी ह्याबाबत तुम्हाला सांगेन की ज्यावेळेस तुम्ही बार्टर प्रमोशनसाठी जाताय, कारण कमी बजेट असणाऱ्या लोकांना बार्टर प्रमोशन हा बेस्ट ऑप्शन आहे. कारण प्रोडक्ट्स आपण देऊ शकतो पण पैसे देऊ शकत नाही. त्याच्याऐवजी आपल्याला लीड्स ऑटोमॅटिक जनरेट होतात. पण अगोदरच एक प्रॉपर मेसेज टाईप करायचा की हे प्रोडक्ट्स मी तुम्हाला पाठवत आहे, त्याच्यासाठी तुम्हाला एक रील आणि एक स्टोरी मला करून देणं असं मी एक्सपेक्ट करते. त्यांचं अप्रुव्हल घ्यायचं, तरच प्रोडक्ट बनवायला द्यायचं किंवा प्रोडक्ट डिलिव्हर करायचं. त्याशिवाय प्रोडक्ट बनवायचं नाही. कारण अप्रुव्हलच नसेल आणि ते लोक रीलच टाकणार नाही, तुमची मेहनत सगळीच्या सगळी वाया जाणार. सो ही महत्वाची एक गोष्ट आहे, बार्टर प्रमोशनसाठी इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे मुद्दा नंबर 9, तो म्हणजे मी पैसे कसे मॅनेज करते किंवा मी कशा पद्धतीने बजेट आतापर्यंत ठरवलं आहे, हा एक्सपिरियन्स सांगते. 100% पैकी मी लोन काढलंय, सपोज 100%.
लोन काढलं आहे. त्यापैकी 90% माझं मशीनला आणि माझ्या स्टॉक्सला गेले आहेत. त्यातले 10% मी ठेवले होते रनिंग मध्ये, की सपोज अचानक कुठली ऑर्डर आली किंवा अचानक कसं डिलिव्हरीला गेले, अचानक कुठला तरी वेगळा स्टॉक मला मागवायचा आहे, ह्यासाठी 10% ठेवले. आणि जे आताच मला प्रॉफिट जनरेट होत आहे, का तर माझा स्टॉक आहे ऑलरेडी, तर आताचं जे प्रॉफिट आहे ते मी बाजूला काढूनच ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आहे मुद्दा नंबर 10, एज्युकेशन अँड स्किल अपग्रेड शिवाय बिझनेस ग्रो होत नाही. ह्याचा सांगण्यामागचा उद्देश असेल, कारण मी कित्येक बायका बघते की मला इंस्टाग्राम चालवता येत नाही, त्यांचे प्रॉडक्ट कमाल असतात, जाण्यासारखे असतात, त्यांनी छान पद्धतीचे तयार केलेले असतात, एफर्ट्स टाकलेले असतात, पण मला इंस्टाला टाकायचं नाही, मला भीती वाटते किंवा मला ते येतच नाही, मला फोटो चांगले काढता येत नाही, त्याला मागं पुढं काही लिहिताच येत नाही, मला व्हॉट्सअपला स्ट्रॅटेजी टाकावी कळत नाही, सो मी टाकतच नाही. असं नाही चालणार, तुम्हाला ते शिकावं लागेल, करावं लागेल. बिझनेस लोकांपर्यंत पोहोचला तरच तुमच्याकडे बिझनेस येणार आहे, अदरवाईज नाही. तुम्हाला लोकांना अवेअरनेस देणं गरजेचं आहे की काय काय तुम्ही विकताय, कितीला विकताय, काय काय छान छान तुमच्याकडे आहे, येऊ पाहत आहे वगैरे. सो यू हॅव टू अपग्रेड युअर स्किल अँड एज्युकेशन टू. अशा छान छान टिप्ससाठी मला नक्की फॉलो करा. एकत्र बिझनेस ग्रो करू. थँक्यू.